अजितदादा पुन्हा भडकले। बारामतीतील मार्केट कमिटीच्या सचिवाचा काढला बाप। मी तुला सांगतोय, मी तुला तुरुंगात टाकेन। हा तुमच्या काय बापाची आहे का मार्केट कमिटी, असा सवाल करत अजित पवारांनी बाजार समितीच्या व्यवस्थापकांना आणि इतरांना दम दिला। बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सभा पार पडली। यावेळी अजित पवारांना एक निवेदन देण्यात आलं। या निवेदनातील पेट्रोल पंप उधारीबद्दलचा मुद्दा वाचल्यानंतर अजित पवारांचा पारा चढला। अजित पवारांना एक निवेदन देण्यात आले होते, ज्यात अनावश्यक कर्मचारी भरती आणि बाजार समितीने 1.5 कोटी रुपयांचे पेट्रोल उधारीवर दिल्याचा मुद्दा मांडला होता। ते वाचल्यानंतर अजित पवारांना राग अनावर झाला आणि त्यांनी सगळ्यांनाच फैलावर घेतले। तू उधार कशाला देतो? अजित पवार अधिकाऱ्यांना म्हणाले। बारामती येथील पेट्रोल पंपाची उधारी 2 कोटी रुपये झाली आहे। 2 कोटी झाली। त्यानंतर संतापलेले अजित पवार म्हणाले, तू उधार कशाला देतो? त्यानंतर अजित पवारांचा पारा चढला। ते म्हणाले, मी तुला जेलमध्ये टाकेन। हा मी तुला सांगतोय, विश्वासाने सांगितलं किंवा कोणी सांगितलं तरी द्यायचं नाही। विश्वास किंवा कोणी चेअरमन असेल, हा काय चाललाय बावटपणा? 1.5 कोटी कुणाला दिले पेट्रोल डिझेल? ह्या नालायकांनी 1.5 कोटींचं पेट्रोल, आईला येडी आहेत की काय रे ही? म्हणजे मी वरून पैसे आणायचे आणि या नालायकांनी 1.5 कोटींचं पेट्रोल डिझेल उधारीवर द्यायचं? तुमच्या काय बापाची एका मार्केट कमिटी? अशा शब्दात अजित पवारांनी सगळ्यांना झापलं। माझ्याही बापाची नाही आणि तुझ्याही बापाची नाही, माझ्या शेतकऱ्यांची, व्यापाऱ्यांची आणि हवालांची आहे। किती दिवस झाले? असे सवाल करत अजित पवारांनी इतरांना विचारलं की तुम्ही काय करता रे? हजामती करता का इथे? 1 महिना नाही, 2 महिना नाही, मी पण पंप चालवतोय। कुणाची उधारी आहे? असे अजित पवार म्हणाले। कुणाची किती उधारी मला सांग? कुणाची उधारी आहे ते दाखव। मागच्या वेळी खरेदी विक्री संघ असाच अडचणीत आला। पुढाऱ्यांची उधारी झाली, एकानेही भरली नाही। सर्वसामान्य माणसांसाठी या संस्था काढल्यात। कुणाची किती उधारी आहे ते मला कळलं पाहिजे। माळेगावच्या कारखान्याच्या एमडीला पण सांगा उधारी द्यायचं नाही। अशा शब्दात अजित पवारांनी सर्वांना सुनावले। मला एक निवेदन दिलं, त्याच्यात कितपत माहिती मला माहिती नाही। आदरणीय दादा आपणास कळवण्यास कारण की महाराष्ट्रामध्ये इतर मार्केट कमिटीची माहिती घेतली असता 5 ते 10 कामगारांच्या मध्ये मार्केट कमिटी चालते, म्हणजेच 50% कामगारांवर मार्केट कमिटी चालते। आपल्याकडं दुप्पट कामगार आहेत। 100% कामगार भरती करण्याचा आता पुन्हा घाट घातलाय। बारामती येथील पेट्रोल पंपाची उधारी 2 कोटी झाली। 2 कोटी झाली। तू कशाला उधार देतो? मी तुला जेलमध्ये टाकीला, मी तुला सांगतोय। विश्वासने सांगितलं किंवा कोणी सांगितलं तर द्यायचं नाही। विश्वासने सांगितलं किंवा कोणी चेअरमन असेल, हे काय चाललंय बावटपणा? 1.5 कोटी कुणाला दिलं डिझेल पेट्रोल? हा हा कोण 20 जण आला येडी का काय रे? म्हणजे मी वरनं पैसे आणायचे नाही, नालायकांनी असं 1.5 कोटीचं डिझेल पेट्रोल उधारीवर द्यायचं? तुमची काय बापाची आहे काय मार्केट कमिटी? माझ्याही बापाची नाही, तुझ्याही बापाची नाही। माझ्या शेतकऱ्यांची, व्यापाऱ्यांची, हमाल बापाड्यांची आहे। किती दिवस झाले बा तुम्ही काय करता रे? हजामती करता? 1 महिना नाही, 2 महिने नाही। मी पण पंप चालवतोय, खरेदी विक्री पंप चालवतोय। माने रवींद्र आहे का रे? तुझी उधारी आहे का? कोणाची उधारी आहे? डायनामिक्सची ठीक आहे, डायनामिक्स कुठं पळून जाते? ते 1000 कोटीचा मालक आहे। मला कुणाची उधारी आहे ते दाखव। मागच्या वेळेस खरेदी विक्री संघ असाच अडचणीत आला, पुढाऱ्यांची उधारी झाली, एकाने भरली नाही, त्याचे 101 प्रकरण करावे लागले। सर्वसामान्य माणसाकरता या संस्था काढण्यात। मला मार्केट कमिटी दूध संघाचे चेअरमन संजय आला नाही, संजयला सांगा यादव, त्याचे पण 5-6 पंप झाले। कुणाची किती उदाहरणे आहेत मला कळलं पाहिजे। आणि त्या एमडीला सांगा माळेगाव कारखान्याच्या, तिथं पण कुणाची उधारी होता का मला? सोमेश्वरला पण सांगा, खरेदी विक्री छत्रपतीला तर चेअरमन देणारच नाही। ज्याच्यामध्ये राठोडे तुमचं काम नाही ह्याची मला जाणीव आहे, परंतु या मार्केट कमिटीचे चेअरमन, सचिव आणि माझा यादव किंवा मुळी आणि तुम्ही असं बसा
त्याच्यामध्ये मेजर जे आहेत त्यांना सांगा दादांनी ह्याच्यात लक्ष घातलेलं आहे आणि ही उधारी द्यावी लागेल. नाही तर दादा म्हणले की मी वेगळ्या पद्धतीनं ती उधारी वसूल करेन, काही पण त्याच्या मागे भोंगा लागेल. तीच गोष्ट नंतर खरेदी विक्री संघ रवींद्र माने आणि तुम्ही बसायचं. हे काम जरा वेगळं आहे, परंतु आता बारामतीकरांकरता करायचं. नंतर जेवढे पंप आहेत तेवढे, आणि त्याच्यानंतर मॅनेजरला पण घ्यायचं त्याच्यामध्ये. आणि अरविंद सावंत, विश्वास, तुम्ही दोघं अशा पद्धतीनं हे खरेदी विक्री संघ, दूध संघ, मार्केट कमिटी. काय ना मी एवढा आवाज चढवतोय, हुशारकी मारतोय, तुम्ही असले धंदे करता. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.